हाय हॅलो, मी श्रद्धा. आज गुरुपौर्णिमा आहे आणि मला माझ्या सगळ्यात छान गुरु म्हणजे माझ्या देवघरातील देवांना प्रसाद बनवायचा आहे. खूप विचार केला काय बनवू. मग खूप विचार केल्यानंतर डोक्यात आलं की पारंपरिक साखर भाताला एक मॉडर्न ट्विस्ट देऊन कॅरमल राईस बनवूयात. आणि जसं जसं सुचत गेलं तसं तसं बनवत गेली आणि आउटपुट मी तुम्हाला लास्टला दाखवीन. सर्वात फर्स्ट 1.5 वाटी बासमती तांदूळ छान धुवून घेऊन 15 मिनिटसाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे. नंतर कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून ते गरम झाले की त्यात 3 ते 4 लवंगा व 1 तेजपत्ता टाकायचा व आता यात 1 वाटी साखर पण टाकायची आहे. आता मला याचं छान गोल्डन ब्राऊन कलरचं कॅरमल करायचं आहे. तुम्ही इथं साखर चवीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. मी जसं आम्हाला चव लागते त्याप्रमाणे सगळं ॲडजस्ट केलं आहे. इथं एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं कॅरमल तयार झाले. आता यात मी 2 वाटी पाणी टाकून कॅरमल शुगर पूर्णपणे मिक्स करून मेल्ट करून घेतली आहे. आता यात भिजत ठेवलेला तांदूळ ॲड करायचा आहे. आता हे सर्व फक्त 5 मिनिट झाकून शिजवायचं आहे. नंतर मग 1 वाटी दूध घालून व खोबऱ्याचे काही काप टाकून झाकून आणखी 7 ते 8 मिनिटे शिजवायचं आहे. पाणी तांदूळाप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. मला नंतर 1 वाटी पाणी लागलं होतं, म्हणजेच 3 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध पूर्णपणे मला लागलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही या स्टेजला हळद किंवा कलर पण ॲड करू शकता, पण मी कलर नॅचरलच ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. या गॅलरीमधल्या गुलाबाला किती जास्त गुलाब आहेत. इथं मला या भातामध्ये टाकायला काही रोज पेटल्स पाहिजे होत्या. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त देवाला पण फुले व्हायची आहेत म्हणून तोडून घेतली. खरं तर फुले तोडू वाटत नव्हती. आता भात पूर्णपणे शिजलेला नसताना थोडंसं मीठ आणि काही फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. आता तो आणखी 5 मिनिटे झाकून शिजवायचा आणि मग नंतर ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. तुपात तळलेले पिवळे मनुके, तसेच काही काळे मनुके आणि काही बदाम हे मी फ्राय करून ॲड केलेले आहे. 1 चमचा रोज वॉटर ॲड करते. आता मी काही टुटी फ्रुटी पण टाकल्या. आता इथे बदाम व काजूचे स्लायसेस केलेले बारीक असे ते पण ॲड केले. आता इथे माझ्याकडे काही चेरीज होत्या त्या पण ॲड करते. हे सर्व टाकल्यावर भात छान मिक्स करून घेतला. तुम्ही पाहू शकता हे सगळं कलर कॉम्बिनेशन किती टेम्पटिंग दिसतंय. रोज वॉटरमुळे याला फ्लेवर खूपच छान येतो. हवा असेल तर विलायची ॲड करू शकता, पण कोणतंही एकच ॲड करा, विलायची किंवा रोज वॉटर. इट्स युअर चॉईस. रेडी आहे एकदम छान कॅरमलाइज्ड राईस. हा राईस तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण हा कॅरमलाइज्ड राईस नक्की ट्राय करा. कसा झाला मला कमेंट करा. तसेच मी बनवलेला हा राईस कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शॉर्ट्सला लाईक नक्की करा. भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड एन्जॉय.